महायुती संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। 211 पार महायुती आघाडी घेताना दिसते। महायुतीचा आकडा 200 पार आता पोहोचलेला आहे। महाविकास आघाडी 52 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय, तर तिथं शहर विकास आघाड्यांना 19 जागा या ठिकाणी लीड घेताना दिसत आहेत। यात पक्षनिहाय जर पाहिलं तर भाजप 119, शिंदेची शिवसेना 53 तर दादांची राष्ट्रवादी 34 जागांवर आघाडीवर गणेश हाके यांच्याकडे जाते। हाकेची आपण जर पाहिलं तर महायुती अब की बार 200 पार। कसं आहे की ज्या बलबुत्यावरती, ज्या ताकदीवरती आम्ही हा आत्मविश्वास म्हणजे तुम्हाला म्हणजे सांगत होतो की की लोकांचा जो जो काही प्रतिसाद आहे, ज्या अगदी म्हणजे इतक्या नवीन नवीन प्रकारचे क्रांतिकारी निर्णय म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी जसे घरांची योजना, तशीच शहरातल्या पंतप्रधान घरकुल योजनेच्या अंतर्गत लोकांना जे सरकारी जमिनीवरती जे घरं बसलेली होती, ती अनधिकृत होती, ती घरं अधिकृत केली. ज्याला गुंठेवारीची जी फार ब्रिटिश काळापासूनची जी पद्धत होती, त्यामुळे शहरामध्ये गुंठेवारीचा फार मोठा प्रश्न होता. तो प्रश्न या सरकारने सोडवला. त्यामुळे शहरातला अनेक वर्षापासूनचे शहरातले जे प्रश्न होते, प्रलंबित प्रश्न होते. आता माझे मित्र विकास लवंडेनी पाण्याच्या पिण्याच्या संदर्भात बोलले. 1995 पर्यंत या देशामध्ये 26,000 अशी गावं होती की तिथे पाण्याच्या योजना नव्हत्या. 40 वर्ष ज्यांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये होती, त्यांना खरं म्हणजे बोलायलाही कसं काही वाटत नाही, मला कळत नाही. आज परिस्थिती अशी आहे की जलजीवन मिशनच्या अंतर्गत जवळपास 60% या देशातील गावं या जलजीवन मिशन अंतर्गत म्हणजे कव्हर करण्यात आली आहे. तर तिथं नळानं पाणी देण्याची योजना या 14 वर्ष म्हणजे 2014च्या नंतर म्हणजे गेल्या 10-12 वर्षामध्ये केली जाते. हा जो वेगानं आणि झपाट्यानं विकास केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे युतीचं सरकार माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं विकास करत आहे, त्या विकासाला हा जनतेने दिलेला हा प्रतिसाद आहे. उगीचच मला सांगतो की म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नाचता येत नाही त्याला अंगण वाकडं अशी एक म्हण आहे. तशातला प्रकार आहे हा विरोधकांचा. स्वतः काही करायचं नाही, केलेलं काही सांगण्यासारखं त्यांच्याकडे नाही, म्हणून लोकांसमोर जाता आलं नाही, प्रचार सभा घेता आला नाही, लवांडेजी, लोकांकडे मतं पटतंय मागता तुम्हाला आली हे नाही, सगळं? अशी वाईट स्थिती यांची आहे. खरं म्हणजे पण हे इतके असे आहेत की नाक कापलं तरी आम्हाला श्वास घ्यायला 2 छिद्र आहेत म्हणणारी ही लोक आहेत. मला बोलायचंय. त्यामुळं यांना बोला, बोला. विकास स्वीकारतात नाही, सकारात्मक पद्धतीने हाके स्वीकारा. साहेबांचं आपलं संपलं. जनतेचा अगदी अपमान आहे. लवांडेजी, तुमच्याकडे तुम्ही येते मी। एक लवांडेजी, आपण ज्या ब्रेकिंग पद्धतीचं घेऊया प्रत्येक वेळेला संगमनेरची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।